नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, CSC सेंटर, त्याला आपण आपले सरकार सेवा केंद्र सुद्धा म्हणतो. तर CSC सेंटरच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्डची कामे, पॅन कार्डची कामे, उद्योग आधार, शॉप ॲक्ट लायसन अशा पद्धतीच्या भरपूर सर्व्हिसेस तुम्ही कस्टमरला देऊ शकता. यालाच आपण CSC सेंटर म्हणतो. आणि हेच CSC सेंटर जर तुम्हाला चालू करायचं असेल तर आता त्याची प्रोसेस बदललेली आहे, चेंज झालेली आहे आणि त्यासाठी नवीन वेबसाईट आलेली आहे. नवीन रजिस्ट्रेशन जे आहे ते त्याचं सुरू झालेलं आहे. आता मात्र तुम्हाला भरपूर असे कागदपत्रे, डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्यामध्ये TEC सर्टिफिकेट, BC सर्टिफिकेट हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं आहे. TEC सर्टिफिकेट, BC सर्टिफिकेट हे कसं काढायचं असतं, त्याच्यासाठी काय काय प्रोसेस असते आणि बाकीचे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे नक्की कोणकोणते लागणार आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत असतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही वेबसाईट आहे, ही नवीन वेबसाईट आहे, नवीन प्रोसेस आहे. cscregister.csccloud.in या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला पहिल्यांदा यायचं आहे. इथे तुम्हाला अप्लाय बटन दिसेल, ते अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि न्यू रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय काय आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे दिलेलं आहे. डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत. डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत ते पहा, सगळे मॅन्डेटरी आहेत. पहिलं आहे डॉक्युमेंट वोटर ID कार्ड, मतदान कार्ड तुमचं असणं गरजेचं आहे, त्याची फ्रंट आणि बॅक साईड. दुसरं आहे पॅन कार्ड आणि तिसरं आहे आधार कार्ड. आधार कार्ड बॅक साईड, फ्रंट साईड. त्यानंतर ॲप्लिकंट फोटो म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. त्यानंतर इंडियन पासपोर्ट किंवा पोलीस व्हेरिफिकेशन. तर हे तुमच्याकडे नसेल पासपोर्ट किंवा पोलीस व्हेरिफिकेशन तरी चालेल, हे फक्त नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण बाकीचे हायेस्ट क्वालिफिकेशन डॉक्युमेंट म्हणजे कमीत कमी तुमची 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वीच्या खाली जर असाल तुम्ही 9वी 8वी तर ते फॉर्म भरू शकत नाही. कमीत कमी 10वी पास पाहिजे. 10वी 12वी ग्रॅज्युएट सर्व फॉर्म भरू शकतात, म्हणजेच मार्कशीट असणं गरजेचं आहे. आणि शेवटी आहे TEC सर्टिफिकेट आणि बँक BC सर्टिफिकेट. आता TEC सर्टिफिकेट भरपूर जणांना माहीत आहे, बँक BC सर्टिफिकेट भरपूर जणांना माहीत नाही आहे. या व्हिडिओमध्ये आपण TEC सर्टिफिकेटसाठी कसं अप्लाय करायचं, बँक BC साठी कसं अप्लाय करायचं, सर्व माहिती आपण सांगणार आहे. बाकी सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत असं मी समजतो. आता मी TEC सर्टिफिकेट आणि BC सर्टिफिकेट कसं काढायचं हे सांगतो. पहिला आहे TEC सर्टिफिकेट. TEC सर्टिफिकेट जे तुमच्यासमोर आहे हे अगोदर आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला BC सर्टिफिकेट काढायचं आहे. TEC सर्टिफिकेट काढण्यासाठी काय करायचं तर तुम्हाला गुगलवरती यायचं. गुगलवरती आल्यानंतर TEC सर्च करायचं. TEC टाकल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल cscentrepreneur.in. तर या वेबसाईटवरती यायचं आहे. TECच्या वेबसाईटवरती आल्यानंतर यालाच आपण TEC म्हणजे टेलिसेंटर एंटरप्रेन्योर कोर्स असे सुद्धा म्हणतो किंवा त्याला CCE कोर्स सुद्धा म्हणतात. या कोर्स आपल्याला अगोदर घ्यायचा आहे. हा कोर्स घेण्यासाठी लॉग इन विथ अस, राईट साईडला इथे कॉर्नरला ऑप्शन दिसेल लॉग इन विथ अस, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला सर्टिफिकेट कोर्स इन एंटरप्रेन्योरशिप CCE हा कोर्स घ्यायचा आहे. याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. कोर्स घेण्यासाठी रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण नवीन आहात त्यामुळे रजिस्टर करायचं आहे, तर आपण रजिस्टर बटनावरती क्लिक करूयात. रजिस्टर केल्यानंतर इथं जी काही माहिती आहे ती भरायची आहे. माहिती भरताना काय काय काळजी घ्यायची आहे, नीट व्हिडिओ पहा. इथे जो काही फीज आहे ती पण पेड करायची आहे. रजिस्टर न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये नेम ॲज पर गव्हर्नमेंट ID प्रूफ. नाव टाकताना फुल नेम टाकायचं आहे. पूर्ण नाव कसं टाकायचं आहे, आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं पूर्ण नाव A to Z स्पेलिंग सहित इथे टाकायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, आधार कार्डवर जसं नाव आहे तसं टाकायचं. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID तुमचा जो असेल तो ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर फादर किंवा मदर किंवा वाईफचं नेम किंवा हजबंडचं नेम अशा पद्धतीने इथे टाकायचं आहे. त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारला जाईल, तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर ॲड्रेस विचारला जाईल, जिथे तुम्ही आता राहताय तो ॲड्रेस इथे फिल करायचा आहे, टाईप करायचा आहे. त्यानंतर जेंडर विचारला जाईल, तुमच्या गव्हर्नमेंट ID प्रूफ प्रमाणेच इथे सगळी माहिती टाकायची. आधार कार्डनुसार मेल फिमेल जे असेल ते. डेट ऑफ बर्थ चुकवू नका. पहिलं मंथ आहे, त्यानंतर डे आहे, त्यानंतर इयर आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना आधार कार्डवरती जशी आहे तशीच सिलेक्ट करा, नाहीतर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर इथे मंथ, डेट, इयर अशा पद्धतीने इथे टाकायचं आहे. त्यानंतर अपलोड स्टुडंट फोटो. हा जो फोटो आहे तो तुम्हाला 50 KBच्या आतमध्ये JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. तरी मी इथे अपलोड करून घेतो. तर इथे पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा. 50 KBच्या आतमध्ये
किती KB 50 KB JPEG किंवा PNG मध्ये, आणि त्यानंतर कॅप्चा दिला आहे तो आहे तसा टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही इथे सबमिट कराल तर तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते पेमेंट करायचं आहे. त्या पेमेंटची जी अमाऊंट असेल ती तुम्हाला ऑनलाईन पेड करायची आहे. हा जो कोर्स आहे पूर्णपणे ऑनलाईन आहे. याची जी एक्झाम आहे ती एक्झामसुद्धा ऑनलाईन आहे. सबमिट करण्यापूर्वी तुम्ही नाव आणि डेट ऑफ बर्थ व्यवस्थित चेक करून घ्या आणि सबमिट करा. 1479चं जे काही पेमेंट आहे तुम्हाला इथे करायला लागेल. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, पेटीएम, फोनपे, गुगल पे कशानेही पेमेंट करू शकता. तर इथे तुम्हाला जे काही सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा तुमच्या मर्जीने आणि ते पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे. मी इथे पेमेंट करून घेतोय. पेमेंट इथे पाहू शकता. आता पेमेंटची जी काही प्रोसेस आहे ती कंप्लीट होते. पेमेंटची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याची पावती मिळेल आणि त्या पावतीवरतीच तुम्हाला TEC सर्टिफिकेट नंबरसुद्धा भेटेल. TEC एक नंबर येईल, तो TEC नंबर तुम्हाला लागणार आहे. असं जर एरर आली तर तुम्हाला सेंड एनिवे वरती क्लिक करायला विसरायचं नाही. सेंड एनिवे करायचं. असं जर एरर आली पेमेंट करताना तर सेंड एनिवे करायचं आहे. तर आपलं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झाली. ही पावती आली, याचा फोटो काढून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा TEC नंबर आहे, ज्याचं TEC असं लिहिलेलं आहे, तो TEC नंबर आहे आणि तुमचा जो पासवर्ड असणार आहे तो तुमचा मोबाईल नंबर असणार आहे. तर याला कॉपी करून ठेवा, याची प्रिंट सेव्ह करून ठेवा किंवा याचा फोटो काढून ठेवा. आता आपल्याला पुन्हा साईटवरती यायचं आहे. लॉग इन विथ असवरती क्लिक करायचं आहे. आता आपण रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर आपल्याला आता लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन बटन दिसेल, लॉग इन बटनावरती क्लिक करा. युजर नेम तुम्ही काय करणार, जो TEC असा नंबर आला होता तो इथे टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला पासवर्ड म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने हा कोर्स तुमच्यासमोर ओपन होईल. याच्यामध्ये कोर्समध्ये भरपूर असे जे काही असेसमेंट आहेत त्या असेसमेंट सोडवायचे आहेत. कोर्समध्ये असेसमेंटचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. लेफ्ट साईडला असेसमेंटमध्ये यायचं आहे. असेसमेंटमध्ये छोटेसे एक्झाम आहेत. या PDF मी तुम्हाला देतो, ते PDF मधून तुम्ही जे असेसमेंट आहेत ते सोडवा किंवा या एक्झामचा लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, त्याचीसुद्धा लिंक देतो. या 10 असेसमेंट आपल्याला अगोदर सोडवून घ्यायचे आहेत. एकदम सोपे आहेत. PDF घ्या वाटलंच, त्या PDF मध्ये बघून तुम्ही एक एक एक्झाम जी आहे तिथली क्रॅक करू शकता. तर इथं कुलूप ओपन आहे, पाहू शकता. पहिले असेसमेंट आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 10 आहेत. 4 मार्कपेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला पाडायचे आहेत. तर हे स्टार्ट करायचं आहे, स्टार्ट एक्झाम करायचे आणि प्रत्येक जे काही अशा पद्धतीने छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत, आलटून पलटून क्वेश्चन येतात, त्यासाठी PDFचं मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर ते डाउनलोड करून घ्या आणि याच्यात जे काही अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सोडवायचे आहेत. हे झाली असेसमेंट आहे. या कोर्समध्ये ही असेसमेंट तुम्हाला 10 असेसमेंट कंप्लीट करायचे आहेत. एकदम सोपे आहेत. थोडं एकदम वाचून तुम्ही इथे असेसमेंट हे देऊ शकता. आणि शेवटी जर असा असेसमेंट सोडवताना प्रॉब्लेम आला तर सेंड एनिवे करा. तर पाहू शकता 4 मार्क्स पडलेले आहेत मला पहिल्या असेसमेंटमध्ये, त्यामुळे मी इथे पास झालेलो आहे. तिथे तुम्हाला माणसाचं चित्र येईल आणि पास, आणि दुसरं कुलूप ओपन होईल. अशा तुम्हाला टोटल 10 असेसमेंट ओपन करायचे, 10 असेसमेंट सोडवायचे आहेत. आता मी दुसरी ओपन केली, दुसरी पास झाली, तिसरी पास झाली. अशा पद्धतीने तुमचे मार्क्स इथे काउंट होतील. पास झालं की पुढचं कुलूप ओपन होईल. अशा पद्धतीने ज्या काही असेसमेंट आहेत त्या स्टार्ट एक्झामवरती क्लिक करून या छोट्या असेसमेंट तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. अशाच हळूहळू मी कंप्लीट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा कंप्लीट करा. एकदम सोप्या असेसमेंट आहेत. याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे PDFची. तर हे पहा, अशा पद्धतीने होईल. 10 असेसमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुमची एक लाईव्ह एक्झाम होणार आहे. या कोर्समध्ये खाली तुम्हाला टेक एक्झामचा एक ऑप्शन दिसेल. तर टेक एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ब्राउझर डाउनलोड करायचा आहे. तर मी तर टेक एक्झामवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ही एक्झाम कधीही देऊ शकता. 5 दिवसांनी द्या, 10 दिवसांनी द्या. टेक एक्झामवरती क्लिक करून इंग्लिश सिलेक्ट करा आणि त्यानंतर सबमिट करा. जसं तुम्ही सबमिट कराल तर इथे तुमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे. यामध्ये तुम्हाला 2 अटेम्प्ट असणार आहेत, 50 क्वेश्चन असणार आहेत, 15 मार्काला पास राहणार आहे. ओके करायचं आहे. हा एक ब्राउझर CSC सिक्युअरचा ब्राउझर तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे पहा, स्टेप 1 काय आहे, क्लिक हिअर. डाउनलोड करायचं आहे CSC ब्राउझर. आपल्याला एक्झाम द्यायची आहे, त्यासाठी हा ब्राउझर डाउनलोड करायचा आहे. ही एक्झाम लाईव्ह असणार आहे आणि ही एक्झाम तुम्हाला स्वतः द्यायची आहे. दुसरं जर कोण असेल तिथे कॅमेरासमोर तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर इथे आपला एक्झामचा जो ब्राउझर आहे तो डाउनलोड केला आहे. आता आपल्याला सेकंड स्टेप आहे, त्याला इन्स्टॉलेशन करायचं आहे आणि इन्स्टॉल करून एक्झाम द्यायची आहे. तर इथे आपण नेक्स्ट वरती क्लिक करून इन्स्टॉलेशन करून घेऊयात. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानं इन्स्टॉल होईल. हा ब्राउझर इन्स्टॉल झाल्यानंतर याला आपल्याला आता डन करायचं आहे आणि वरती पहा स्टार्ट टेस्टवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही स्टार्ट टेस्टवरती क्लिक कराल त्यानंतर इथे आपल्याला सांगेल की ओपन सेफ ब्राउझर. ओपन सेफ ब्राउझरवरती सेफ एक्झाम ब्राउझरवरती क्लिक करायचं आहे. आता जो आपण
सॉफ्टवेअर जे ब्राउझर इन्स्टॉल केला होता त्यामधून ऑटोमॅटिकली हे सुरू होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जी काही एक्झाम आहे ती लाईव्ह द्यायची आहे. लाईव्ह एक्झाम झाल्यानंतर तुम्ही पास झाला, 15 मार्क्स पडले तुम्हाला, तर तुम्हाला कमीत कमी 15 पाडायचे आहेत. त्याची जी PDF आहे फायनल एक्झामची तीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला लगेच सर्टिफिकेट अशा पद्धतीने डाउनलोडला येईल आणि वरती TEC सर्टिफिकेट नंबर येईल. तर अशा पद्धतीने TEC सर्टिफिकेट तुम्हाला समजलं असेल. आता दुसरी स्टेप येते, म्हणजेच आपल्याकडे IFBFचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. IFBFची एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटतं. याला आपण BCBF सर्टिफिकेटसुद्धा म्हणतो. आता हे सुद्धा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. याला अप्लाय करण्यासाठी याचीसुद्धा लिंक आहे. तर या लिंकवरती येऊन तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करून याचीसुद्धा फीज आहे 900-950 रुपये, 950च्या आसपास याची फी आहे. याची फी देऊन याची जी एक्झाम आहे ती बाहेर होते आणि याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला करावं लागतं. याचं रजिस्ट्रेशनची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि पूर्ण रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. त्याला आपण IIBF एक्झाम असं दिलेलं आहे. तर इथं नाव वगैरे टाकून रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड भेटतं आणि बाहेर त्या सेंटरला जाऊन तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, जे सेंटर तुम्ही निवडताल त्या सेंटरला अगोदर कॉल करून विचारायचं की तुमचं सेंटर चालू आहे का, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो, एक्झाम तुमची होणार नाही. त्यासाठी सेंटरला विचारून तुम्ही ती एक्झाम कंप्लीट करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला जी काही 40 मार्क्स तुम्हाला पाडायचे असतात. तर सगळी माहिती दिलेली आहे, तो व्हिडिओ जुना पाहून घ्या. तर तुम्ही ती एक्झाम कंप्लीट केल्यानंतर 40 मार्क्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटेल. हे सर्टिफिकेट 40 दिवसानंतर भेटतं आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला भेटल्यानंतर तुमचं आता काम झालेलं आहे. तुम्हाला TEC सर्टिफिकेट काढायचं शिकवलं, BC सर्टिफिकेट हे BC सर्टिफिकेट ते पण शिकवलं. म्हणजेच तुम्ही आता दोन्ही सर्टिफिकेट झालेले असतील आणि बाकीचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तयार ठेवा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काही रजिस्ट्रेशन करणार आहोत ते थोड्याच दिवसांमध्ये व्हिडिओ येईल. सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा. TEC सर्टिफिकेट आणि बँक BC सर्टिफिकेटचा ज्यांचा प्रॉब्लेम होता तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर केलेला आहे. बाकी हायेस्ट क्वालिफिकेशन 10वीचं मार्कशीट तयार ठेवा, त्यानंतर एक फोटो तयार ठेवा आणि बाकीचे इथे दिलेले डॉक्युमेंट्स तयार ठेवा. नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशनच्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.